So, we are very well known about force. There are different types of force: muscular force, mechanical force, gravitational force, electrostatic force, and magnetic force. These are types of forces we are learned in last year. Now we discuss some more about force. Hello friends, I am your friend Naim Chaudhary and I am welcome you to my YouTube channel. Today we see the next topic, force and pressure. First we discuss the definition of force. What is force? A force is any interaction that when unopposed will change the motion of an object. फोर्स म्हणजे एक अशा प्रकारचं इंटरॅक्शन आहे की ज्या वस्तूमधील कोणत्याही प्रकारचं अवरोध न होता त्या वस्तूमधील गती बदलणे याचाच अर्थ काय आहे? फोर्स. यालाच बल असे म्हणतात. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट रिमेन्स अ स्टेशनरी अंटिल नो फोर्स इज ऍक्टिंग ऑन इट. म्हणजे कोणतीही वस्तू जी कशी आहे, स्थिर आहे, ती वस्तू कशी राहते? स्थिरच राहते. कधीपर्यंत? अंटिल द फोर्स इज नॉट ऍक्टिंग ऑन इट. जोपर्यंत त्या वस्तूवरती बल लावला जात नाही तोपर्यंत ती वस्तू कशी राहते? स्थिरच राहते. An object in motion continues to move in with same speed and direction until the no force is acting on it. This is the first law of motion. म्हणजेच काय की एखादी वस्तू आहे, त्या वस्तूला काय होते? एक गती प्राप्त होते आणि ती वस्तू कंटिन्यू मूव्ह करत जाते, कंटिन्यू पुढे राहत जाते विथ सेम स्पीड अँड डायरेक्शनने. त्याची स्पीड आणि डायरेक्शन तोपर्यंत बदलत नाही जोपर्यंत काय होत नाही, त्याच्यावरती फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत त्याचा स्पीड आणि डायरेक्शन बदलू शकत नाही. हा आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ठीक आहे. हे एक्झाम्पल आपण डेली बघतोय. When we ride a bicycle, the motion is continue until we don't apply the brakes. Okay, so now we see the contact and non-contact forces. These are the two types of force. First, we see the definition of contact force. A force is seen to act through a direct contact of the objects or via one more object. Such force is called contact force. म्हणजेच काय की ज्या वेळेस कोणताही फोर्स आपण काय करतो, लावतो किंवा एखाद्या वस्तूवरती लागला जातो त्यावेळेस ती वस्तू व तो फोर्स लावणारा ह्यांच्यामध्ये काय झालेला असतो? एक कॉन्टॅक्ट झालेला असतो. यालाच म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल मस्क्युलर फोर्स. मस्क्युलर फोर्स मध्ये कोणतीही वस्तू, जसं की फॉर एक्झाम्पल सांगतो, व्हेन वी होल्ड दिस पेन वी अप्लाय अ फोर्स ऑन इट. ज्यावेळेस आपण हा पेन धरतोय ते पेन धरण्यासाठी काय करतो? आपण फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे यांच्यामध्ये काय झालेलं आहे, ही वस्तू आणि आपले मसल्स यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट झालेला आहे. Such types of there are many activities we do with muscular force. Lifting, pushing, pulling, these are the various activity. In this activity we see the contact forces. So next we see the non-contact forces. Non-contact force, a force applied between two objects, even if the two objects are not in contact. Such force is called non-contact force. म्हणजेच कोणतीही दोन वस्तू की ज्या दोन वस्तूंमध्ये
कसल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट आलेला नाही. यापूर्वीच्या फोर्समध्ये आपण यापूर्वीचा जो फोर्स होता कॉन्टॅक्ट फोर्स त्यामध्ये आपण बघितलं, त्यामध्ये एक एक्झाम्पल आणखी एक पाहूयात. व्हेन वी थ्रो अ बॉल, ज्यावेळेस आपण काय करतो बॉलला थ्रो करतो त्यावेळेस तो बॉल कुठं असतो आपल्या हातामध्ये असतो आणि तो बॉल ज्यावेळेस आपण थ्रो करत असतो त्यावेळेस आपण काय लावलेला असतो मस्क्युलर फोर्स लावलेला असतो की जो मस्क्युलर फोर्स कुठे जातो त्या बॉल मध्ये जातो व तो बॉल काय होतो जोरात फेकला जातो, त्यावेळेस तो तितका लांब तो बॉल गेलेला असतो. हा झाला कॉन्टॅक्ट फोर्स. परंतु नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये ती वस्तू आणि कोणताही फोर्स यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं कॉन्टॅक्ट येत नाही. त्याचं एक्झाम्पल बघूयात. मॅग्नेटिक फोर्स. कुठला फोर्स? मॅग्नेटिक फोर्स. या फोर्स मध्ये तुम्ही पाहू शकता हा जो आहे हा आहे मॅग्नेट आणि हे जे आहे ते ऑब्जेक्ट आहे जे की आयर्नचा आहे. ह्या मॅग्नेटच्या जवळ आपण ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट काय करतो घेऊन जातो त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा फोर्स आपण ह्याच्यावरती लावत नाहीयेत. हा जो मॅग्नेट आहे तोच काय करतोय आपल्यामध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीने ती वस्तू काय करतोय तो स्वतःकडे ओढून घेतोय. म्हणजे यांच्या दोघांमध्ये कसलाही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाही. यालाच म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. सेकंड एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. व्हेन वी कॉम्ब आवर हेअर and we just pass the comb near to the paper objects, the paper particles are stick to the comb. ज्यावेळेस आपण आपले केस विंचरले आणि ज्यावेळेस आपण कंगव्याने केस विंचरले व तो कंगवा जो आहे तो कागदी कपट्यांजवळ नेला त्यावेळेस ते कागदी कपटे काय होतात पूर्णपणे त्या कंगव्याला चिटकले जातात. इथे सुद्धा कसल्याही प्रकारचे कागदी कपटे आणि तो जो कंगवा आहे यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. हा झाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. व्हेन वी पुश्ड अ बॉल ऑन टेबल इट मूव्स अहेड अँड गेट स्लो आफ्टर सम टाइम. ज्यावेळेस आपण एखादा बॉल घेतला आणि तो बॉल आपण टेबलवरती ठेवून ढकलला तर तो काय होतो पुढे मूव्ह होत राहतो, तो पुढे सरकत राहतो आणि थोड्या वेळानंतर काय होतो त्याची गती जी आहे ती काय होत जाते कमी होत जाते. किंवा सेकंड एक्झाम्पल, व्हेन वी राइड अ बायसिकल द बायसिकल गोज इन मोशन आफ्टर सम टाइम. व्हेन वी नॉट पॅडलिंग द स्पीड ऑफ बायसिकल गोज डाऊन. ज्यावेळेस आपण सायकल चालवत असताना आपण पॅडल मारतो त्यावेळेस सायकलला काय प्राप्त होते मोशन प्राप्त होते आणि आपण ज्यावेळेस पॅडल मारायचं बंद करतो त्यावेळेस त्या सायकलची गती काय होत जाते कमी होत जाते. व्हाय इट इज हॅपन? बिकॉज ज्यावेळेस सायकलचे टायर आणि जो रोड आहे यांच्यामध्ये काय होतं तिथं देर इज अ फ्रिक्शन इन बिटवीन दीज टू ऑब्जेक्ट्स. देर इज अ friction in these two objects and because of this frictional force the speed of bicycle goes down. म्हणजे जो घर्षणीय बल आहे जो बल काय होतोय ते रोड आणि टायर यांच्यामध्ये जो बल अप्लाय होतोय या दोघांच्या घर्षणामुळे त्या सायकलचा काय होत जातो स्पीड कमी होत जातो. देर आर नंबर ऑफ ॲडव्हान्टेजेस of this frictional force. या frictional force चे कितीतरी फायदे आहेत. when we walking the frictional force is applied our foot and on road we don't get slip. ज्यावेळेस आपण चालत असतो त्यावेळेस चालत असताना आपले पाय आणि रस्ता यांच्यामध्ये काय होत असते फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होत असतो की ज्यामुळे आपण काय होत नाही आपण खाली पडत नाही. म्हणजे हा फ्रिक्शनल फोर्स इतका उपयोगी आहे. नाउ वी सी द बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. टू डिस्कस दिस फोर्स वी आर डूइंग अ activity. For this activity we are taking this weighing pan. You can see both the pans are balanced. दोन्ही पॅन्स कसे आहेत बॅलन्स्ड आहेत. The equal gravitational force is acting on these two pans. म्हणजे आता तुम्ही पाहू शकताय की दोन्ही पॅन कसे आहेत बॅलन्स्ड आहेत. कोणताही पॅन खाली वरी तुम्हाला दिसून येत नाही.
का? कारण की दोन्हीही पॅन वरती एक समान काय होत आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होत आहे. when we add a mass one of the pan when we add a mass in one of the pan goes down to that because of this mass. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या पॅन मध्ये ज्यावेळेस मास ठेवला त्यावेळेस तो काय होतो, पॅन खाली जातो. म्हणजे इथं काय झालं, अनइक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट झालेला आहे. when we add a equal mass to the another pan, the pan get balanced. I can show you. Now you can see both the mass are equal, so that pans don't go up and down. So these are the, here you can see the same gravitational force is acting on these both pans. This is called balanced force. And when we remove one of the pan, when we remove the object from one of the pan is unbalanced. The pan is unbalanced. ज्यावेळेस आपण एखादं ऑब्जेक्ट त्या पॅन मधून काढला त्यावेळेस तिथं काय दिसलं आपल्याला, अनबॅलन्स्ड दिसून आलेलं आहे. We see some more example of balanced and unbalanced force. When children are playing tug of war, ज्यावेळेस लहान मुले रस्सी खेच हा खेळ खेळत असतात. Suppose there is this is a rope. This side there are two children, and this side also there are two children. Both the children pull this rope with same force, so there is a no winner. ज्यावेळेस दोन्ही साइडची मुलं सेम फोर्सने ती रस्सी खेचत असतात त्यावेळेस तिथं कोणीही विनर होत नाही. का? कारण की तिथं काय होत आहे, बॅलन्स्ड फोर्स ऍक्ट होत आहे. दोन्ही साइडला कसा आहे, सेमच फोर्स ऍक्ट होतोय. सपोज इफ वन मोर चिल्ड्रन इज पुलिंग दिस रोप from this side, there is a 3 children and here is a only 2 children, so force is unbalanced. Here suppose here is a 3 kg of force and here is a 2 kg of force, so force is unbalanced. So obviously this side of children is winner. ज्यावेळेस काय होईल, एखादा मुलगा ज्यावेळेस ह्या साइडला ऍड होईल त्यावेळेस काय दिसेल तुम्हाला, इकडे 3 प्लेयर असतील, इकडे 2 प्लेयर असतील. ज्यामुळे काय होईल, इकडे फॉर एक्झाम्पल घेऊया, इथे 3 किलो एवढा फोर्स अप्लाय होईल आणि इकडे 2 किलो एवढा फोर्स काय होईल, अप्लाय होईल, ज्यामुळे ह्या साइडची मुलं काय होतील, विनर होऊन जातील. Now we see some facts about force. The first fact is, if several forces are applied on an object in same direction, a force equal पेक्षा अनेक फोर्स त्याच्यावरती अप्लाय होत आहेत, तर या ऑब्जेक्ट वरती जो काही फोर्स अप्लाय होणार आहे तो कसा असेल, या दोन्ही टाइप ऑफ फोर्सेसच्या ऍडिशन एवढा असेल. म्हणजे सपोज हा जर एक मेकॅनिकल फोर्स आहे आणि तो असेल एक 10 kg आणि हा एक मस्क्युलर फोर्स आहे तो आहे 2 kg, तर या दोघांची जी ऍडिशन आहे 12 kg एवढा फोर्स काय असेल त्या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होत असेल. ठीक आहे. सेकंड जो आहे फॅक्ट, इफ 2 forces are applied on one object in direction opposite to each other, a force equal to their difference acts on the object. इथं सुद्धा तसंच आहे. एनी ऑब्जेक्ट, सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, या ऑब्जेक्ट वरती या बाजूने मेकॅनिकल फोर्स अप्लाय होत आहे आणि या बाजूने मस्क्युलर फोर्स अप्लाय होत आहे. दोन्ही कसे आहेत, अपोजिट डायरेक्शनने काय होत आहे,
इथे फोर्स अप्लाय होत आहे. तर मेकॅनिकल फोर्स आणि मस्क्युलर फोर्स यांच्यामधील जो डिफरन्स आहे तेवढा फोर्स या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होत असेल. सपोज इथे 10 kg एवढा मेकॅनिकल फोर्स आहे आणि 2 kg एवढा मस्क्युलर फोर्स आहे. तर या दोन्हीचं जे डिफरन्स असेल 8 kg एवढं फोर्स या ऑब्जेक्ट वरती अप्लाय होत असेल. थर्ड पॉइंट इज अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इथं या एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहू शकता की फोर्स जे आहे ते काय आहे, राईट साइड डायरेक्शन, इकडून जे आहे ते लेफ्ट साइड डायरेक्शन या एरोनी मी दाखवलेलं आहे. आणि इथं काय मॅग्निट्यूड आहे 2 kg 10 kg. म्हणजे फोर्स मध्ये आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोन्ही गोष्टी सांगू शकतो. त्यामुळे ही काय आहे, ही आहे ती वेक्टर क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. सो स्टुडंट, that's it for today. If you like my video, please share it. Thank you.